नमस्कार। मी आपल्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना विनम्र आवाहन करतो की उद्या दिनांक 7 सप्टेंबर रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी मनेरवाडू समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा आणि समाजातील नवनियुक्त अधिकाऱ्यांचा, वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्ववान सिद्ध केलेल्या विशेष समाज बांधवांचा, समाजातल्या काही ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात येणार आहे। हा कार्यक्रम गेल्या 15 दिवसापासून नियोजन चालू आहे, परंतु समाजातल्या आमच्या काही असंतुष्ट बांधवांनी आज समाज माध्यमावर असा एक मेसेज फिरवला की उद्याचा कार्यक्रम होणार नाही। वस्तुतः हा कार्यक्रम नियोजित वेळेप्रमाणे होईल। महाराष्ट्रातल्या दूर पोटापाण्यासाठी पसरलेल्या सर्व समाज बांधवांना आम्ही हा मेसेज दिलेला आहे, त्यांनी बोलवलेला आहे, त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही। त्यामुळे खात्रीप्रमाणे कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे उद्या कार्यक्रम होणार आहे आणि समाज बांधवांनी या आवाहनामार्फत आपण सगळ्यांनी खात्री बाळगावी की कार्यक्रम होणार आहे, आपल्या सोयीसाठी आहे। हा कार्यक्रम कोणत्या पक्षाचा नाही, कोणत्या गटातटाचा नाही, त्यामुळे कुणी विरोध करत असतील तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। हा कोणत्या पक्षाचा गटातटाचा कार्यक्रम नाही, समाजाचा कार्यक्रम आहे। त्यामुळे समाजातल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या समाजाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ठरल्याप्रमाणे आणि चुकीच्या कोणत्याही संदेशाला आपण बळी पडू नये अशी मी आपल्या सगळ्यांच्या समाज बांधवांना आपल्या मार्फत विनंती करतो। धन्यवाद। उद्याचा गुणवंत सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला आमच्या समाजातले वेगवेगळ्या क्षेत्रातले अधिकारी येणार आहेत। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमच्या समाजाचे एक भूषण आहेत श्री शिवाजीराव सुकरे साहेब, जे संभाजीनगर वैद्यकीय कॉलेजमध्ये अधिष्ठाता आहेत, ते कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहेत। तसेच अतिशय खडतर परिस्थितीतून ते त्यांनी स्वतःला सिद्ध केलेले आहे, म्हणून आमच्या समाजातल्या मागासलेल्या शिकलेल्या मुलांना त्यांच्याकडून मार्गदर्शन प्रेरणा मिळावी म्हणून ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन राहणार आहेत। दुसरे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय श्री दीपक कदम सर, जे वंचित बहुजन शोषित समाजातील मुलांना MPSC UPSC स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करतात। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थी घडवलेले आहेत, त्यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन आमच्या समाजाच्या मुलांना मिळणार आहे। प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या समाजातले ज्येष्ठ अधिकारी आदरणीय वैजनाथ कमठेवाड साहेब, आदरणीय नागेश लखमावर साहेब, आदरणीय संजय कोलगणे साहेब, आदरणीय मंकावर साहेब, आदरणीय किशनराव लखमावर साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि विशेष काही सत्कार आहेत जे आमच्या समाजामध्ये वेगळ्या प्रवाहात जाऊन स्वतःचं अस्तित्व सिद्ध केले। आमच्या समाजामध्ये आता गेल्या 1-2 पिढीपासूनच शिक्षण घेणाऱ्याचं प्रमाण थोडंसं लक्षात घेण्याजोगं वाढत आहे। अशा मुलांना प्रेरणा मिळावी, त्यांचा विकास व्हावा, त्यांचा चोहोबाजूनी सर्वांगीण विकास व्हावा म्हणून हा गुणवंत सत्काराचा कार्यक्रम आम्ही समाजाच्या वतीने ठेवलेला आहे। आमचा हा कार्यक्रम नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामधील नियोजन भवन या ठिकाणी उद्या सकाळी 11 वाजता नियोजित ठरलेल्या वेळेप्रमाणे होणार आहे। तेव्हा सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही, सामाजिक कार्यक्रम आहे। इथं दुसऱ्या कोणत्याही तांत्रिक गोष्टीचा विचार करायची गरज नाही। ज्यांनी कुणी चुकीचा मेसेज दिलेले आहेत समाजाला, त्यांना देखील माझी नम्र विनंती आहे की आपल्यातले जे काही गैरसमज असतील तर ते समाजाच्या सामाजिक विधायक कार्यात आणू नये, सामाजिक विधायक कार्यात आपण आणून समाजाचं नुकसान करू नये अशी मी विनंती करतो। आणि सगळ्यांना या कार्यक्रमाला आपण सकारात्मक हेतू ठेवून वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि कार्यक्रम यशस्वी करावा असं मी समस्त समाज सुधारक मंडळाच्या वतीनं आपल्याला विनंती आणि आवाहन करतो।